Hello everyone. In previous class we had seen about the protectives, topical agents. Okay, topical agents in that protectives. Topical agents means what? These are the agents which are applied on the external surface of the skin. In that we had seen first category about the protectives. Protectives means what? These are the agents or protectives and adsorbents. So they are generally means protectives are generally in the format dusting powder, suspension, which contain the insoluble protective substances as lotions, ointments and creams. So they form that protection स्किनला मीन्स आफ्टर ॲप्लिकेशन ते काय करतात तर प्रोटेक्शन कशापासून प्रोटेक्शन देत असतात. दॅट इज हार्मफुल बॅक्टेरियाज आर देअर, टॉक्झिन्स आर देअर, त्याच्यापासून ते स्किनला प्रोटेक्शन देत असतात. सो इन दॅट प्रोटेक्टिव्स वी हॅड सीन द टाल्क दॅट यू ऑल नो, टाल्क पावडर यू आर यूज. देन झिंक ऑक्साईड इज अ फॉर्म इन द ऑइंटमेंट फॉर्ममध्ये सुद्धा काय असतो, झिंक ऑक्साईड असतो. देन कॅलामाइन इज वॉट, कॅलामाइन हे काय आहे, सस्पेन्शन आहे. सो इट्स अ टॉपिकल प्रोटेक्टिव्ह. मार्केटेड प्रिपरेशन लॅक्टोकॅलामाइन लोशन, कॅलेड्री लोशन, दिज ऑल आर कॅलामाइन. देन झिंक स्टिरेट अँड टिटॅनियम डायऑक्साईड. टिटॅनियम डायऑक्साईड सनस्क्रीन्स जे काही असतात, सनस्क्रीन लोशन जे काही आहेत त्याच्यामधला कंटेंट आहे टिटॅनियम डायऑक्साईड. टिटॅनियम डायऑक्साईड काय करतो, यू व्ही रॅडिएशन स्किनवरती येत असतील तर त्यांना ती येऊ देत नाहीत, ओपाक करतो, ओपाक द रॅडिएशन्स. आणि ती रॅडिएशन स्किनवर येऊ न देता तो काय करतो, स्किनला प्रोटेक्शन देत असतो. देन सिलिकॉन पॉलिमर बघितलं आपण. देन वी हॅड सीन अँटीमायक्रोबियल अँड ॲस्ट्रिंजंट्स. सो इन दॅट वी हॅड सीन द डिफरंट टर्म्स. द अँटीमायक्रोबियल्स, these are the chemical agents which are used to destroy or inhibit the growth of the pathogenic microorganisms. Pathogenic म्हणजे काय, पॅथोजन्स कशाला म्हणतात, डिझीज कॉझिंग जे मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात किंवा डिझीज प्रोड्युसिंग जे मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात त्यांना पॅथोजेनिक असं म्हटलं जातं. सो इन दॅट डिसइन्फेक्टंट बघितले आपण. डिसइन्फेक्टंट दीज प्ले मेजर रोल इन द पब्लिक हेल्थ सॅनिटायझेशन अँड इन वॉटर ट्रीटमेंट. सो नाव इज दीज ह्याच्यामध्ये कोरोना सिच्युएशनमध्ये डिसइन्फेक्टंट दॅट इज डेटॉल लिक्विड विच यू आर यूजिंग इज डिसइन्फेक्टंट. ओके, अँड अँटीसेप्टिक विच आर एजंट विच प्रिव्हेंट द सेप्सिस बाय डिस्ट्रॉईंग द. सेप्सिस होणं म्हणजे काय तर मायक्रोऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होणं, मल्टिप्लिकेशन होणं. मीन्स एकाचे दोन, दोनाचे चार असे ग्रोथ होत जाते त्याचे पुढे, त्याला सेप्सिस बोलतात. सो अँटीसेप्टिक वॉट दे डू, दे प्रिव्हेंट द सेप्सिस बाय डिस्ट्रॉईंग ऑर इनहिबिटिंग दॅट ग्रोथ ऑफ द मायक्रोऑर्गॅनिझम्स. देन वी हॅड सीन द स्टरलायझेशन. स्टरलायझेशन वॉट इज द प्रोसेस. देन वी हॅड सीन जर्मिसाइड. सो साईडचा मिनिंग काय होतो, किल, अँड स्टॅटिक्स मीन्स इनहिबिट. देन वी हॅड सीन इट्स मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. दॅट अँटीमायक्रोबियल एजंट्स दे आर ॲक्ट बाय ऑक्सिडेशन मेकॅनिझम, हॅलोजनेशन मेकॅनिझम अँड प्रोटीन प्रेसिपिटेशन. सो जे पेप्टाईड लिंकेज जे काही आहे हे पेप्टाईड लिंकेज ब्रेक करून मायक्रोऑर्गॅनिझमशी होणारी ग्रोथ आहे ती ग्रोथ हे जे एजंट्स आहेत हे ग्रोथ थांबवत असतात. देन वी हॅड सीन ॲस्ट्रिंजंट्स ऑल्सो. ओके, आफ्टर त्याच्यामध्ये डिफरंट कंपाऊंड्स, हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2, देन पोटॅशियम परमॅग्नेट दॅट इज KMnO4, क्लोरिनेटेड लाईम, आयोडीन आहे. देन सोल्युशन्स ऑफ आयोडीन, पोविडोन आयोडीन आहे, बोरॅक ॲसिड, बोरॅक्स आहे, सिल्वर नायट्रेट. देन वी हॅड सीन दॅट इज ॲस्ट्रिंजंट्स. ओके, इन दॅट ॲलम बघितलं आपण, झिंक सल्फेट बघितलं. देन आफ्टर दॅट नेक्स्ट कॅटेगरी आहे ती सल्फर अँड इट्स कंपाऊंड. मीन्स सल्फर असलेली कंपाऊंड. आता सल्फर तुम्ही ह्याच्या अगोदर पण तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये और 11th स्टँडर्डमध्ये सल्फरचा स्टडी केलेला आहे. सल्फरला काय बोलतात, गंध कसं बोलतात, विच इज येल्लो इन कलर. त्याचा कलर काय असतो, येल्लो कलर असतो. सो सल्फर जो काही आहे पिरियॉडिक टेबलमध्ये पी ब्लॉक एलिमेंटमधला हा कंटेंट आहे सल्फर. So sulfur is occur naturally both as a free and in combined state in the form of the sulfates of calcium, barium and magnesium. Then see most means iron pyrites that is FeS2 हे most important sulfur containing काय आहे मिनरल
आहे. देन सी इन व्होल्कॅनिक रिजन्स मीन्स इटलीमध्ये किंवा नॉर्थ अमेरिकामध्ये क्रूड सल्फर जे काही आहे हे फ्री फॉर्ममध्ये तिथे अवेलेबल असतं. देन देअर मीन्स अलॉंग विथ कॅल्शियम सल्फेट, कार्बोनेट ऑल्सो, these are also present there. Then see about the sulfur. So this elemental sulfur, it is exist in various allotropic forms. आता allotropic forms म्हणजे काय, तर काही कंपाऊंड्स आहेत और काही केमिकल्स आहेत की दॅट कंपाऊंड आर हॅविंग द प्रॉपर्टी टू एक्झिस्ट इन द डिफरंट स्टेट, दॅट इज टू एक्झिस्ट इन द 2 or more स्टेटमध्ये मीन्स ते एक्झिस्ट असतात. आता हा आहे सल्फर आहे. सल्फर आपला सॉलिड स्टेटमध्ये सुद्धा आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे. देन तो रॉम्बिकमध्ये पण येतो, मोनोक्लिनिकमध्ये पण येतो सल्फर. म्हणजे ती त्या कंपाऊंडची काय आहे प्रॉपर्टी आहे, त्याला ते ॲलोट्रॉपिक असं म्हटलं जातं. सो मीन्स सॉलिड पण आहे आणि लिक्विड पण आहे. नेमली इट ऑकर्स इन फ्री फॉर्म अँड ऑल्सो सल्फाइड्स अँड सल्फेट सल्फर अँड इट्स कंपाऊंड मे हॅव दे मीन्स ही जे काही सल्फर कंपाऊंड आहेत दे आर द फंगीसाईड, दे आर हॅविंग द फार्मास्युटिकल अँड व्हेरी मेडिसिनल युजेस जे काही आहेत ते सो मच युजेस आहेत त्यांचे. अँड सल्फर ऑइंटमेंट इट्स व्हेरी गुड फंगीसाईड ऑल्सो. देन इट्स केरॅटोलायटिक ऑल्सो. केरॅटोलायटिक म्हणजे काय करतात ते ह्याचं स्किनवरचं केरॅटिन जे काही आहे, केरॅटिनचं जे लेयर आहे, लेयर ती बाजूला करतात आणि पेनिट्रेशन होतं ते मीन्स इझिली पेनिट्रेशन होत जातं ते स्किनमध्ये, त्याला केरॅटोलायटिक्स असं म्हणतात. सो केरॅटोलायटिक्स म्हणून सुद्धा यूज केले जातात सल्फर आणि त्याची कंपाऊंड आहेत ती. देन शॅम्पू जे काही आहेत, अँटीडँड्रफ शॅम्पू आहेत, त्या अँटीडँड्रफ शॅम्पूमध्ये सल्फर प्रेझेंट असतं. सपोज आता मार्केटेड एक्झाम्पल काय घेतलं, केझेड शॅम्पू घेतलं मार्केटमधला. केझेड आहे, खूप ब्रँड्स आहेत कीटोकोनाझोलमध्ये. सो कीटोकोनाझोल सल्फेट फॉर्ममध्ये येतं, मीन्स अलॉंग विथ त्याच्यामध्ये काय तो सल्फर असतो. कीटोकोनाझोल हे सल्फेट फॉर्ममध्ये येतं. देन अनादर सेलेनियम सल्फाईड विच इज ऑल्सो ॲन अँटी डँड्रफ एजंट, की जो ह्याच्यामध्ये असतो शॅम्पूमध्ये असतो, अँटी डँड्रफ शॅम्पूमध्ये. सो हा काय आहे, इट्स ऑल्सो सल्फर, तो पण काय आहे सल्फरच आहे. देन सी दिज ॲलोट्रॉपिक फॉर्म. आता रोम्बिक फॉर्म आहे, अल्फा सल्फर आहे, एस अल्फा. देन सबलाईम सल्फर इज ऑल्सो देअर. सबलाईम सल्फर इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लॉवर ऑफ सल्फर. अँड मोनोक्लिनिक दॅट इज द बीटा सल्फर, एस बीटा सल्फर. रॉम्बिक म्हणजे अल्फा सल्फर और एस अल्फा बोलतात त्याला. देन मोनोक्लिनिकमध्ये बीटा सल्फर येतो और एस बीटा येतो. देन लिक्विड ॲज अल्फा सल्फर, प्लास्टिक सल्फर and amorphous sulfur. Amorphous means what? This is not having the any specific shape, it is called as the amorphous sulfur. देन मीन्स प्लास्टिक फॉर्ममध्ये सुद्धा. सो इथे जर तुम्ही इथे ही इमेज बघितलीत, आता हे बघा, हे काय आहेत, हे सल्फरचे डिफरंट फॉर्म आहेत. ह्याच्यामध्ये काय आहे, सगळ्यामध्ये सल्फरच आहे. हा रॉम्बिक आहे, रॉम्बिक मीन्स रॉम्बस लाईक शेप आहे. देन मोनोक्लिनिक, देन इट्स लिक्विड सल्फर, इट इज प्रेझेंट इन द लिक्विड स्टेट. देन इट्स अ प्लास्टिक सल्फर. सो नाउअडेज देअर विल बी अ बॅन आहे आता ह्याच्यावर. सो दिस इज हे काय आहे, हा प्लास्टिक सल्फर आहे आणि दिस इज द ॲमॉर्फस सल्फर. सो लॅबोरेटरी स्केल्समध्ये, मॅन्युफॅक्चरिंग्समध्ये हा जो लास्टला दिसतो आहे फॉर्म ॲमॉर्फस सल्फर, ही जी पावडर दिसते येल्लो कलरमध्ये. सो मोस्टली दिस ॲमॉर्फस फॉर्म ऑफ सल्फर हा यूज केला जातो मोस्टली लॅबोरेटरी युजेसमध्ये. देन दिस इंटरनली व्हेरी लिटिल मीन्स इंटरनल ॲडमिनिस्ट्रेशन्स मीन्स विदिन द बॉडी ॲडमिनिस्ट्रेशन जे काही आहे हे खूप कमी प्रमाणात सल्फर आहे तो हा विदिन द बॉडी घेतला जातो. देन सी सम पेशंट्स आर सेन्सिटिव्ह टू सल्फर. काही पेशंट्स असतात त्यांना ॲलर्जी असते सल्फरची, दे आर सेन्सिटिव्ह टू सल्फर. Then see its mechanism of action. It is used topically as antibacterial. Okay. Then elemental sulfur acts either due to the oxidation reduction products of the element. आता सल्फाईडचे फॉर्म होतं, सल्फाईडचा काय आहे त्याचा ऑक्सिडेशन प्रॉडक्ट इथे फॉर्म होतो. देन सी सल्फर कॅन्डल्स वेन बर्न गिव सल्फर डायऑक्साईड फॉर फ्युमिगेशन और इन्सेक्टिसाइड पर्पजेस.
मीन्स सल्फर कॅन्डल्स ज्या काही आहेत, मीन्स सल्फर कॅन्डल्स ज्या ते बर्न केले जातात, त्या कॅन्डल्स आर यूज ॲज एन इन्सेक्टिसाइड टू किल द इन्सेक्ट्स. देन फॉर फ्युमिगेशन पर्पजसाठी यूज केले जातात. देन sulfides are also used as a depolarities due to the ability of they are highly alkaline solution, means sulfur they are the having ability, they means to form the alkaline solution. अल्कलाईन आता आपण बघितलं ॲसिड्स अँड बेसेस बघितले आपण. अल्कलाईन म्हणजे काय, जे काय बेसिक सबस्टन्स असतात ते अल्कलाईन. pH 10 means pH they are having the pH above 7 and below means the compound which are having the pH below 7 they are the acids and above 7 what they are काय आहेत, they are the bases. सो आता त्याच्यामध्ये आपण मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं होतं. अँटीमायक्रोबियल एजंट्स ऑक्सिडेशन रिडक्शन मॅकॅनिझमने ॲक्ट होतात, पेप्टाईड लिंकेज ते फॉर्म करत असतात, किंवा हॅलोजनेशन मॅकॅनिझमने काय होत असतात ते ॲक्ट होत असतात. सो ते काय करतात, जो ब्रिज आहे मधला मीन्स डायसल्फाईड लिंकेज जे काही आहे अमायनो ॲसिडमध्ये ते ब्रेकेज करत असतात. आता सी टू रिड्यूस द डायसल्फाईड लिंकेज इन द अमायनो ॲसिड सिस्टीन इन हेअर. आता सिस्टीन हे काय आहे, सिस्टीन बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्ही सिस्टीन शिकणार आहात पुढे जाऊन. सो सिस्टीन इट्स वॉट, इट्स अ अमायनो ॲसिड आहे, इट्स अ प्रोटीन आहे हे, विच इज हेअरमध्ये काय आहे, आपली नेल्स आहेत, हेअर नेल्समध्ये काय आहे, आपले प्रोटीन्स असतं, अमायनो ॲसिड असतं. देन तुमचे जे हेअर्स आहेत, हेअर्स आर नथिंग बट द अमायनो ॲसिड, हेअर्स हे पण काय आहेत, प्रोटीन्सच आहेत. सो आता जसं मी तुम्हाला सांगितलं सल्फर हा काय आहे, अँटीडेंड्रफ शॅम्पू आहे, त्याचा कंटेंट आहे. आता तो कसा काम करतो आपण मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑलरेडी बघितलेले आहे. डायसल्फाईड लिंकेज जे काही आहे कंपाऊंड्समध्ये मीन्स एस असतो, सिस्टीन असतं त्याच्यामध्ये. जर त्याचं स्ट्रक्चर आपण बघितलं, सिस्टीन हा ग्रुप असतो, त्याला तो काय करत असतो, मध्ये ब्रेक करत असतो, आणि ब्रेक करून त्याची जी अँटीमायक्रोबियल ॲक्शन आहे ती अँटीमायक्रोबियल ॲक्शन त्याची तो काय करत असतो, तर इनहिबिट करत असतो. तर हे जे काही आता अमायनो ॲसिड, आता सी फॉर एक्झाम्पल तुमच्या सपोज हेअर्समध्ये इफ यू आर सफरिंग फ्रॉम डॅन्ड्रफ, तुम्ही डॅन्ड्रफमधून डॅन्ड्रफ झालेला आहे तुम्हाला हेअर्समध्ये, यू आर सफर फ्रॉम दॅट. डॉक्टरने तुम्हाला प्रिस्क्राईब केलं एखादा शॅम्पू, केझेड शॅम्पू आहे, सल्फेट कीटोकोनाझोल सल्फेट आहे, और अनदर्स इफ सपोज सेल्सन शॅम्पू इज देअर, देन सो मेनी मीन्स केझेड इज देअर, सो मेनी ब्रँड्स आर अवेलेबल इन द मार्केट. सो प्रिस्क्राईब केला तुम्ही, तो काय केला, वेट हेअर जे काही आहेत तुमचे हेअर वेट केले तुमचे, तो शॅम्पू आहे तो तुम्ही लावला, तर काय होतं, डॅन्ड्रफ इज नथिंग बट काय, हे डॅन्ड्रफ हे काय आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे तुमच्या हेअर्सवरती, सिस्टीन ओके त्याच्यावरती आलेले. मग काय करणार, तो जो शॅम्पू तुम्ही लावणार त्याच्यामध्ये सल्फेट आहे, ते डायसल्फाईड ब्रिज जो काय आहे मीन्स अमायनो ॲसिड त्याच्यामध्ये लिंकेज आहे, सिस्टीन ओके, सिस्टीन ग्रुप आहे, एस आहे, तो त्याला काय करणार, मध्ये ब्रेक करणार, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्सची जी काही ॲक्शन आहे, फर्दर ॲक्शन आहे, ती ॲक्शन तो इनहिबिट करत असतो. अशा प्रकारे हे कंपाऊंड आहेत हे ॲक्ट होतात. सो दिस इज अबाउट इंट्रो ऑफ दी सल्फर अँड इट्स कंपाऊंड. हे काय आहे, सल्फर आणि त्याचे कंपाऊंड्स, त्याच्याबद्दलचा इंट्रो. काय बघितलं आपण, ॲलोट्रॉपिक फॉर्ममध्ये एक्झिस्ट असतो. आता ॲलोट्रॉपिक फॉर्ममध्ये काय, तर मीन्स असे जे काही कंपाऊंड आहेत किंवा केमिकल्स आहेत, दे आर हॅविंग द प्रॉपर्टी टू एक्झिस्ट इन मोर दॅन 2 फॉर्म्स. मीन्स जसं की सल्फर इथे बघू शकता तुम्ही इमेजमध्ये, लिक्विड सल्फर पण आहे, प्लॅस्टिक सल्फरसुद्धा आहे, मोनोक्लिनिकसुद्धा आहे, रॉम्बिक पण आहे, आणि ती ही पावडर पण तुम्हाला पावडर फॉर्ममध्ये सुद्धा दिसते. सो सल्फर ऑइंटमेंट्स आर ऑल्सो यूज. सल्फर ऑइंटमेंट इज दीज आर द टॉपिकल एजंट. सो बाय सिम्पल ट्रायच्युरेशन मेथडने हे जे ऑइंटमेंट आहे, so in the next year you are going to prepare this in your pharmaceutics laboratory, this sulfur ointment. then see त्याचे डिफरंट फॉर्म आहेत, रोम्बिक आहे, मोनोक्लिनिक आहे, देन ॲमॉर्फस सल्फर आहे, देन एलिमेंटल सल्फर ओके. बट आपण मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं, ॲज अ टॉपिकली ॲक्ट ॲज अ बॅक्टेरियल, आणि डायसल्फाईडचं जे ब्रिज आहे मधलं लिंकेज जे काही आहे हे ते ब्रेक करत असतात. Then next we will go for the compound. Total 3 compounds are there. Precipitated sulfur is there, sublime sulfur is there, and selenium sulfide is there.
So now see precipitated sulfur, its chemical formula is S. Okay, chemical formula काय आहे त्याचा S आहे, means सल्फरचा सिम्बॉल. Then its molecular weight is 32.60 degree centigrade. Then next is synonym काय आहे सल्फरची, मिल्क ऑफ सल्फर आहे, और precipitated sulfur is also there because its name is on the precipitated sulfur. But see its another name, synonym very important, milk of sulfur. Then next see the preparation method of sulfur, how it is prepared. So that hydrochloric acid, that is dilute HCl, is treated with what, sodium thiosulfate. What is the formula for sodium thiosulfate? Na2H2O3. Okay, this is formula for sodium thiosulfate. So this Na2H2O3 sodium thiosulfate is reacted with two molecules of hydrochloric acid, that is HCl. Then here what will be the form, here this Na plus. Okay, Na plus आहे, H आहे, तर HCl आहे. H plus Cl मायनस असतो त्याच्यावरती, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट कोणाकडे होणार, निगेटिव्ह कडे. सो त्याच्यामुळे काय होणार, इथे आता H प्लस आहे, Cl मायनस आहे, आणि इथे Na वरती प्लस चार्ज असणार. देन NaCl इथे फॉर्म होणार, हायड्रोक्लोरिक सोडियम क्लोराईड इथे फॉर्म होणार, टू मॉलिक्युल्स ऑफ NaCl. देन H2S2O3 दॅट इज वॉट, हे काय आहे, H2S2O3 हे काय आहे, थायोसल्फ्युरिक ॲसिड आहे, थायोसल्फ्युरिक ॲसिड. सो दिस थायोसल्फ्युरिक ॲसिड दॅट इज H2S2O3, दिस थायोसल्फ्युरिक ॲसिड, त्या फर्दर काय होतं, फर्दर त्याच्यामधून SO2 सल्फर डायऑक्साईड आणि वॉटर जे काही आहे. सो इथे तुम्ही बघू शकता, पहिलं आपण काय केलं, सोडियम थायोसल्फेट इज ट्रीटेड विथ वॉट, हायड्रोक्लोरिक ॲसिड. दॅट टाईम वॉट फॉर्म, थायोसल्फ्युरिक ॲसिड आणि NaCl सोडियम क्लोराईड फॉर्म होतं. सो दिस थायोसल्फ्युरिक ॲसिड, देन फर्दर पुढे काय ह्याच्यामधून होतं, सेपरेट सल्फर प्लस SO2 दॅट इज सल्फर डायऑक्साईड अँड H2O म्हणजे काय, वॉटर, ह्याच्यामधून काय होतं तर सेपरेट होत असतं. देन अशा प्रकारे सल्फर जो काही आहे हा प्रिपेअर केला जातो. देन नेक्स्ट सी द प्रॉपर्टीज ऑफ द सल्फर. आता सॉलिड ॲलोट्रॉपिक फॉर्म आहे. आता ॲलोट्रॉपिकमध्ये बघितलं मीन्स हिअर मीन्स मोर दॅन 2 फॉर्ममध्ये काय असतो, हा एक्झिस्ट असतो. सो सी हिज प्रॉपर्टीज, कलर, इट्स पेल येल्लो कलर आपण इमेजमध्ये आपण बघितलं. देन ओडर, इट डज नॉट हॅविंग द एनी स्पेसिफिक ओडर, सो इट्स ओडरलेस. देन इट डज नॉट हॅविंग स्पेसिफिक टेस्ट ऑल्सो. मीन्स नेचर, इफ यू सी इट्स इन पावडर फॉर्म, व्हेरी फाईन पावडर प्रेझेंट. देन नेक्स्ट सी अबाउट द सोल्युबिलिटी, इट इज स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल अँड स्लाइटली सोल्युबल इन ऑलिव्ह ऑइल. कशामध्ये सोल्युबल आहे, अल्कोहोलमध्ये आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये हे काय आहे, सोल्युबल आहे. देन नेक्स्ट सी द युजेस काय आहेत प्रेसिपिटेट सल्फरचे, ॲज ॲन अँटीसेप्टिक. आपण टॉपिकल एजंट्स बघतो. आता टॉपिकल एजंट्समध्ये मग जनरली अँटीसेप्टिक्सच आहेत त्या. ओके, अँटीसेप्टिक्स आहेत, फंगीसाईड्स आहेत. देन पॅरासिटिसाईड्स आहेत. पॅरासिटिसाईड्स म्हणजे काय, की जे पॅरासाईट्स आहेत जे की इन्सेक्टवरती असतात, मीन्स फ्लाईज असतील, मॉस्किटो असतील, की जे ह्याच्यावरती राहतात, पेट ॲनिमल्स आहेत, त्या पेट ॲनिमल्सवरती ते राहतात आणि तिथेच काय करतात तर स्वतःचं जे काही भूक असेल किंवा सर्वाईव्ह करतात तिथे राहून, त्या ह्याच्यावरती राहून, मीन्स पेट ॲनिमलवरती राहून. तर पॅरासिटासाइड्स मीन्स हे पॅरासाइट जे कोणी आहेत, कोण तर इन्सेक्ट आहेत, मॉस्किटो बाईट्स आहे, मॉस्किटो आहे किंवा फ्लाईज आहेत, त्यांना किल करण्याचं काम हे करत असतात, कोण, सल्फर कंपाऊंड. सो इट्स अ पॅरासिटिसाइड्स. Then it is used in the treatment of acne. Acne means what, pimple and scabies. Scabies is what is the, it is the skin disease. Scabies हा काय आहे, हा स्किन डिसीजेस आहे. देन फंगीसायडल. सी आता आपल्या ह्याचं चॅप्टरचंच नाव काय आहे, टॉपिकल एजंट. सो हे जे एजंट आहेत हे सगळे कशासाठी वापरले जाणार तर स्किनवरती, स्किन इन्फेक्शनसाठी. सो फंगीसायडल मीन्स फंगी लाईक Candida albicans are there, so they are active against this, means it acts as the fungicidal, it acts as a fungicidal and it also is mild laxative. हे काय आहे, laxative सुद्धा
आहे. देन टॉपिकल सल्फर प्रिपरेशन डस्टिंग पावडर्स असेल, ऑइंटमेंट आहे, क्रीम्स आहेत, लोशन्स आहेत, ही काय आहेत त्याची टॉपिकल प्रिपरेशन्स आहेत सल्फरची. देन मोस्टली मीन्स इंटरनल फॉर्ममध्ये जनरली इंटरनल घ्यायला तर जनरली यूज नाही केलं जात हे सल्फर जे काही आहे इंटरनली नाही घेऊ शकत आपण. देन केराटोलायटिक्ससुद्धा आहे, सल्फर ॲज केराटोलायटिक्ससुद्धा आहे. देन कॅथॅरेटिक मीन्स इट्स अ माइल्ड लॅक्झेटिव्ह विच इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ वॉट कॅथॅरेटिक. दीज आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कॉन्स्टिपेशनच्या ट्रीटमेंटमध्ये हे वापरतात. देन दिस इज अबाउट द uses of the precipitated sulfur. Then next is the sublime sulfur. So its chemical formula is S. Then molecular weight is 32.06. Then synonym flower of sulfur or sublime sulfur. Then next see this synonym. Okay, flower of sulfur and sublime sulfur हे काय आहे त्याचं synonym आहे. देन नेक्स्ट सी द प्रिपरेशन हाऊ इट इज प्रिपेअर्ड. सो फर्स्ट काय केलं जातं सल्फर जो काही आहे हा सल्फर काय केला जातो हीट केला जातो. ओके, फर्स्ट दॅट सल्फर इज हीटेड. Then these vapors they are cooled, that means from that condensation that vapors are collected, and these vapors they are cooled at the suitable specific temperature, and that time काय फॉर्म होतं तर क्रिस्टलाइन मीन्स तो जो आहे आपल्याला क्रिस्टल मीन्स समवॉट लिटिल स्मॉल शेपमध्ये वी आर गेटिंग द क्रिस्टल फॉर्ममध्ये आपल्याला भेटतात ते. देन दिस क्रिस्टल्स दे आर द क्रिस्टल्स आर कलेक्टेड अँड इट इज सिव्ड. आणि मग काय केलं जातं बाय सुटेबल सिव वापरून ते काय केलं जातं तर सिव केलं जातं. सो दिस इज ए प्रिपरेशन ऑफ सबलाईम सल्फर. हाऊ इट इज प्रिपेअर्ड सबलाईम सल्फर कसं प्रिपेअर केलं जातं फर्स्ट जे सल्फर आहे ते सल्फर काय केलं जातं हीट केलं जातं. देन आफ्टर हीट केल्यानंतर ह्या ज्या त्याच्या ज्या व्हेपर्स होतील त्या व्हेपर्स आहेत दॅट आर कूल्ड ॲट सुटेबल टेम्परेचर, आणि दॅट टाईम क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये भेटतो आपल्याला जो काही सल्फर भेटणार आहे ते क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आपल्याला भेटतो. अँड देन क्रिस्टलाइन फॉर्म वी आर कलेक्टेड, आणि आफ्टर कलेक्टिंग वी आर सिविंग इट. तो काय केला जातो सीव केला जातो बाय सुटेबल सीव काय साईज आहे ती यूज करून. Then next see physical properties of sulfur. So we had seen already its color is yellow in color. ओके, पावडर फॉर्ममध्ये काय आहे प्रेझेंट आहे सबलाईम सल्फर असतो. देन इट्स फेंट ओडर कसा आहे त्याचा फेंट ऑर्डर मीन्स समवॉट इट्स ओडरलेस लाईक. देन सी इट्स सोल्युबिलिटी इट इज इनसोल्युबल इन वॉट insoluble in water, and it is also insoluble in alcohol. See it's important, its synonym is very important. ह्याचं सिनॉनिम जे काही आहे सिनॉनिम काय आहे त्याचं फ्लॉवर ऑफ सल्फर आहे. सो इट्स सिनॉनिम हे काय आहे त्याचं इम्पॉर्टंट आहे. देन नेक्स्ट सी इज स्टोरेज. ओके, स्टोरेज काय आहे ह्याचं दॅट इट्स शुड बी स्टोर्ड इन वेल क्लोज कंटेनर. ओके, वी आर कलेक्टिंग दॅट क्रिस्टल फॉर्ममध्ये आपल्याला फर्स्ट भेटत असतं. सो इथे बघू शकता तुम्ही दिस इज सबलाईम सल्फर. आता इथे फ्लॉवर्स ऑफ सल्फर असं त्याला स्पेसिफिक सिनॉनिम काय दिलेलं आहे फुलं. ओके, फ्लॉवर्स आता इथे स्पेसिफिक ते का दिलेलं आहे सिनॉनिम त्याला तर सी इफ यू क्लिअरली सी हिअर इन दिस इमेज सी नाव हे जे सल्फर तुम्हाला दिसतं इथे हे कशामध्ये दिसतं आहे फ्लॉवरसारखे दिसतात. मीन्स हे जे क्रिस्टल्स यू कॅन सी ऑन दिस. ह्या इमेजवरती तुम्ही बघू शकता हे सल्फरचे काय आहेत क्रिस्टल फॉर्ममध्ये दिसतात. हे कसे आहेत फ्लॉवर शेपसारखे दिसतात म्हणून ह्याचं सिनॉनिम काय आहे फ्लॉवर्स ऑफ सल्फर आहे. देन इट्स storage is well closed container and uses as similar as precipitated sulfur. Precipitated sulfurचे जे आपण uses बघितले that it is used as an antiseptic, then fungicides, parasiticides, then it's a mild cathartic means it's a mild laxative. Cathartic आहे काय आहे mild laxative. So same uses as per precipitated sulfurचे जे uses आहेत ते same uses कशाचे आहेत sublime sulfurचे आहेत. देन नेक्स्ट थर्ड कंपाऊंड कुठचं आहे पहिलं आपण काय बघितलं प्रेसिपिटेटेड सल्फर बघितलं.
देन आपण काय बघितलं नेक्स्ट सबलाईम सल्फर बघितलं. देन नेक्स्ट कंपाऊंड आहे हे सेलेनियम सल्फाइड. सो दिस सेलेनियम सल्फाइड इट्स अ व्हेरी गुड टॉपिकल एजंट अँड इट इज यूज इन द अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू अँड इट्स व्हेरी गुड मीन्स it's active against the microorganisms, so many microorganisms that means marketed preparation like Selsun shampoo brand is there, that Selsun shampoo it contains this selenium sulfide. So mostly it's a popular brand and it is having the very good results. So its synonym is selenium disulfide. आता फॉर्म्युला काय आहे ह्याचा, आता आपण प्रेसिपिटेट बघितला, सबलाईम बघितला, एस होता. हे काय आहे सल्फर, हा काय आहे पी ब्लॉक एलिमेंट जी काही आहेत पिरियॉडिक टेबलमध्ये पी ब्लॉक एलिमेंटमध्ये येतो सल्फर. देन सी फॉर्म्युला काय आहे याचा SeS2. देन इट्स सिनोनिम इज सेलेनियम डायसल्फाइड. देन नाउ सी इट्स मेथड ऑफ प्रिपरेशन, हाऊ इट इज प्रिपेअर्ड. सेलेनियम सल्फाइड कसं प्रिपेअर केलं जातं. आता ह्या रिॲक्शनमध्ये हे आहे हे सेलेनियस ॲसिड आहे H2SeO3. हा कसला फॉर्म्युला आहे सेलेनियस ॲसिडचा. सो हे जे सेलेनियस ॲसिड आहे H2SeO3 प्लस हे कशामधून पास केलं जातं, हायड्रोजन सल्फाइड गॅस आहे दॅट इज H2S. सो हा हायड्रोजन सल्फाइड गॅस इज पास थ्रू दिस ॲसिड. हा ॲसिडमधून गॅस काय केला जातो, पास केला जातो. देन सी नाऊ ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं, आता इथे H2SeO3 आहे, सो H प्लस देन SeO3. ओके, सो हियर H2S H प्लस S मायनस आहे. सो Se मीन्स SeH2 सेलेनियम सल्फाइड फॉर्म होतं आणि वॉटर मॉलिक्यूल आहे 3 मॉलिक्यूल्स ऑफ वॉटर. सो नाव हियर इथे तुम्ही बघू शकता इथे रिॲक्शन काय होते, स्टेबल होते ही रिॲक्शन. टोटल आता इथे किती मॉलिक्यूल आहेत, हे हायड्रोजनचे इथे 4 मॉलिक्यूल्स, इथे 2, टोटल 6 मॉलिक्यूल्स. सो थ्राईस H2O स्टेबल झाले. देन ऑक्सिजनचे इथे 3 मॉलिक्यूल आहेत. सो इथे पण रिॲक्शनमध्ये बघा तुम्ही इथे काय आहेत, टोटल 3 मॉलिक्यूल्स आहेत ऑक्सिजनचे. सो इथे काय होतं, सेलेनियम सल्फाइड आहे, सेलेनियम सल्फाइड प्लस वॉटर मॉलिक्यूल आहेत. हे वॉटर मॉलिक्यूल काय होतात तर सेपरेट होतात ह्या रिॲक्शनमधून. सो हाऊ सेलेनियम सल्फाइड जे काही आहे, सेलेनियम सल्फाइड कसं प्रिपेअर केलं जातं, सेलेनियस ॲसिड आहे. सेलेनियस ॲसिड म्हणजे काय H2SeO3. H2SeO3 काय केलं जातं, सॉरी दिस H2SeO3 म्हणजे काय आहे, H2SeO3 हे काय सेलेनियस ॲसिड आहे. हे कशामधून पास केलं जातं, सल्फाइड गॅस. ओके, हायड्रोजन सल्फाइड गॅस. हायड्रोजन सल्फाइड गॅस म्हणजे काय H2S. सो दिस पास थ्रू दिस ॲसिड अँड देन दॅट टाईम व्हॉट हॅपन, वॉटर मॉलिक्यूल्स आहेत 3 मॉलिक्यूल्स ऑफ वॉटर. वॉटर मॉलिक्यूल काय होतात ह्याच्यामधून सेपरेट होत असतात आणि सेलेनियम सल्फाइड, सेलेनियम सल्फाइड म्हणजे काय SeS2 सेलेनियम सल्फाइड ह्याच्यामध्ये फॉर्म होतं. सो दिस इज मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ सेलेनियम सल्फाइड. Then next see its physical properties. So this selenium sulfide is a bright orange color powder. So if you see means that प्रिपरेशन, ज्या प्रिपरेशनमध्ये किंवा ज्या फॉर्म्युलेशनमध्ये मार्केटेड प्रिपरेशन जे काही आहेत की ज्याच्यामध्ये सेलेनियम सल्फाइड असतं, ते प्रिपरेशनचा कलरसुद्धा ऑरेंज टाईप मीन्स ऑरेंज येल्लो लाईक. आता आपलं सल्फर मीन्स प्रेसिपिटेटेड सल्फर किंवा सबलाईम सल्फर इट्स इन येल्लो कलर, बट सेलेनियम सल्फाइडचा कलर हा कसा असतो, ऑरेंज कलर असतो. सो त्याचे जे प्रिपरेशन्स आहेत मार्केटमध्ये दॅट आर ऑल्सो इन द ऑरेंज कलर. ऑरेंज कलरमध्ये यू कॅन सी दॅट. देन it is having the faint sulfide odor means characteristics faint sulfide odor. त्याचा जो किंवा सपोज आता मार्केटेड फॉर्म्युलेशन आहे, फॉर एक्झाम्पल सेल्सन शॅम्पू इज देअर, इट्स अ मार्केटेड फॉर्म्युलेशन आहे. जर काय बघितलं तुम्ही, जर इफ यू स्मेल जर बघितलं त्याचा, तर त्याची टेस्ट स्मेल जो काही आहे इट्स अ सल्फाइड लाईक टेस्ट असतो, सल्फाइड लाईक स्मेल असतो त्याचा. देन इट्स सोल्युबिलिटी इज इनसोल्युबल इन वॉटर, वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. देन इट इज इनसोल्युबल इन अल्कोहोल, अल्कोहोलमध्ये सुद्धा काय आहे इनसोल्युबल आहे. देन इट इज
इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये मीन्स ऑर्गॅनिक सॉल्वंट जी काही आहेत, क्लोरोफॉर्म असेल त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, हे इनसोल्युबल आहे. सो इनसोल्युबल इन वॉटर अल्सो, अल्कोहोल अल्सो अँड इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट अल्सो. देन सी इट्स फिजिकल प्रॉपर्टी ह्याच्या डिफरंट आहेत. त्या दोघांच्या प्रेसिपिटेट सल्फर आणि सबलाईमच्या सेम होत्या. येल्लो कलर कॉमन होतं त्याच्यामध्ये. बट इथे काय आहे, इथे कंडिशन काय आहे, इट्स अ ऑरेंज कलर. ह्याचा कलर कोणता आहे, इट्स अ ब्राईट ऑरेंज कलर पावडर. इट्स देन ओके, दिस इज फिजिकल प्रॉपर्टीज. ह्या काय आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत सेलेनियम सल्फाईडच्या. देन नेक्स्ट सी युजेस. युजेस काय आहेत सेलेनियम सल्फाईडचे. सी आता आपल्या चॅप्टरचंच नाव काय आहे, टॉपिकल एजंट्स चॅप्टर आहे. सो आय हॅड टोल्ड यू ऑलरेडी मेनी टाइम्स, हा काय आहे, अँटी डॅन्ड्रफ एजंट म्हणून यूज केला जातो. मीन्स सी इथे हा काय आहे, इथे इमेजमध्ये तुम्ही बघू शकता अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे. ओके, सो अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूमध्ये सेलेनियम सल्फाईड असतं. सो दिस सेलेनियम सल्फाईड इज यूज ॲज अँटी डॅन्ड्रफ. देन इट्स 1 to 2.5% इज यूज ॲज अ अँटी सेबिरोइक. अँटी सेबिरोइक मीन्स इट्स अ स्किन डिसीज. स्किन डिसीज आहे हा. सो अँटीसेबोरोइक म्हणून मीन्स स्किन डिसीजेस जे काही होतात त्याच्यामध्ये वापरला जातो. स्कॅबीजमध्ये सुद्धा यूज केला जातो. देन सी दिस ॲज अ बिईंग काय आहे, हा अँटी डॅन्ड्रफ एजंट आहे. सो दॅट 5 to 10 ml ऑफ 2.5% सस्पेन्शन यू कॅन अप्लायड ऑन द स्काल्प. देन सी आफ्टर मीन्स यू शुड दॅट after means application on the hair means application on the scalp that 5 minutes तरी त्या स्काल्पवरती तो राहायला पाहिजे. मीन्स तेव्हाच कुठे काय होईल, अँटी डॅन्ड्रफ आहे मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत ते काय होतील, इफ इट्स रिमेन फॉर 5 minutes मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय होतील, तेव्हाच कुठे किल होतील. देन आफ्टर दॅट वॉश ऑफ मीन्स जसं रेग्युलर शॅम्पू जसे यूज करता तुम्ही वॉशिंगसाठी, सो तसंच. बट यू शुड केप्ट ऑन द हेअर, दॅट्स यू शुड केप्ट ऑन द स्काल्प फॉर ॲटलिस्ट 5 minutes. वॉट हॅपन इफ इट रिमेन देअर इन 5 minutes. जर 5 minutes आला तर दॅट विल काय होईल, मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सना काय करेल, ते किल करेल. कसं किल करेल, आपण ह्याच्यामध्ये इंट्रोमध्ये बघितलं होतं सल्फरच्या. आता ह्याच्यामध्ये अमायनो ॲसिड 16 आहे. आता आपल्या हेअरमधलं ते डायसल्फाईड लिंकेज जे काही आहे SS असतो. सो डायसल्फाईड लिंकेज आहे, हे डायसल्फाईड लिंकेज काय करेल, ते ब्रेक करेल. डायसल्फाईड लिंकेज ब्रेक करून देन मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होते. ती मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ काय करतील, ते इनहिबिट करतील. सो अशा प्रकारे मग ते काय होतात, ॲज अन अँटी डॅन्ड्रफ एजंट म्हणून इफेक्टिव्ह आहे. देन इट्स लॉंगर एक्सपोजर, इट्स प्रोड्यूस द इरिटेशन. सो यू शुड मीन्स यू शुड केप्ट इट अवे फ्रॉम द आय ऑर माउथ. सो बिकॉज इट इज हायली टॉक्झिक. दिस इज सल्फर आहे. सो हे काय आहे, हायली टॉक्झिक नेचर आहे ह्याचं. सो कीप अवे फ्रॉम दॅट लाईक जनरल इन्स्ट्रक्शन्स, कीप आउट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन. देन कीप अवे फ्रॉम द चिल्ड्रन. देन अवॉइड द कॉन्टॅक्ट विथ आईज अँड माउथ्स because see this longer exposure they produce the irritation. Longer exposure it causes the irritation, so that care should be taken. So this is about the sulfur uses of selenium sulfide. Then next see storage काय आहे ह्याचं, it should be stored in well closed container and at a cool place. See this is sulfur is a toxic. Okay, so it's the selenium sulfide, it is toxic in nature. So it should be stored in the well closed container. Well closed container मध्ये हे काय करायचं, स्टोअर करायचं and at a cool place. So this is about the selenium sulfide. So what we had seen, this selenium sulfide, its formula is SeS2, that is selenium disulfide. Then we had seen its method of preparation. So when this selenious acid that is H2SiO3, when it's passed through hydrogen sulfide gas means H2S. Okay, then that time what
हिअर फॉर्म वॉटर मॉलिक्यूल, ह्याच्यामधून काय होतात, वॉटर मॉलिक्यूल सेपरेट होतात ह्याच्यामधून आणि सेलेनियम सल्फाईड मिळतं आपल्याला. देन वी हॅड सीन इट्स फिजिकल प्रॉपर्टीज ह्याच्या काय आहेत त्या आपण बघितल्या. इट्स कलर काय आहे, ह्याचा ऑरेंज कलर आहे, ब्राईट ऑरेंज कलर आहे, इनसोल्युबल वॉटरमध्ये आहे, इट इज इनसोल्युबल इन अल्कोहोल ऑल्सो अँड इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट ऑल्सो. Then it is used as an anti-dandruff, then anti-seborrheic, then it is it should kept away from the children, that it should avoid the contact with the eyes or mouth because it is highly toxic. Then before that आपण कोणतं कंपाऊंड बघितलं, त्याच्या आधी सबलाईम सल्फर बघितलं. सबलाईम सल्फरचं फॉर्म्युला एस आहे. कसं प्रिपेअर केलं जातं, हीट केलं जातं. देन आफ्टर दॅट व्हेपर्सचे काही आहेत त्या व्हेपर्स कूल केल्या जातात, मग तो आपल्याला क्रिस्टलाईन फॉर्ममध्ये मिळतो आणि मग ते सीव केलं जातं. ह्याला फ्लॉवर ऑफ सल्फर का म्हणतात, इथे जर तुम्ही बघितलं ह्याचं इमेज, सो इथे बघा हे सबलाईम सल्फर आहे. सो सी इथे ते कसं दिसणार तुम्हाला, फ्लॉवरसारखं दिसतं ते, म्हणून त्याला काय बोलतात तर सबलाईम सल्फर असं म्हणतात. Then we had seen its physical properties common, it's yellow in color, powder, faint odor. Then storage uses are similar as precipitated sulfur. Precipitated sulfur सारखे सेम युजेस आहेत त्याचे. त्याच्या आधी आपण प्रेसिपिटेट सल्फर बघितलं, त्याचा फॉर्म्युला काय आहे, एस आहे. मॉलिक्युलर वेट काय आहे ह्याचं 32.60. देन इट्स सिनॉनिम्स आर मिल्क ऑफ सल्फर और प्रेसिपिटेटेड सल्फर. देन हाऊ इट इज प्रिपेअर्ड, सोडियम थायोसल्फेट. सोडियम थायोसल्फेटचा फॉर्म्युला काय आहे, Na2H2O3 इज ट्रीटेड विथ वॉट, HCl, दॅट इज द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. देन दॅट टाईम वॉट वी विल गेट फर्स्ट थायोसल्फ्युरिक ॲसिड. देन दिस थायोसल्फ्युरिक ॲसिड दॅट इज H2SO3. देन फर्दर ते काय फॉर्म होतं, सल्फर फॉर्म होतं, एस प्लस सल्फर डायऑक्साईड SO2 प्लस H2O, वॉटर इथे फॉर्म होतं. देन नाव सी ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, इट्स येल्लो इन कलर, इट्स ओडरलेस, देन इट्स टेस्टलेस, इट्स फाईन पावडर, सोल्युबल कशामध्ये आहे, अल्कोहोलमध्ये, स्लाइटली सोल्युबल इन ऑलिव्ह ऑइल. देन नेक्स्ट सी इट्स युजेस, सेम युजेस आहेत प्रेसिपिटेटेड सल्फरचे आणि सबलाईम सल्फरचे. सो ॲज अन अँटीसेप्टिक, पॅरासिटिसाइड्स, फंगिसाइड्स, यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ॲक्ने, मीन्स ॲक्ने म्हणजे काय तर पिंपल. Then scabies, it's mild laxative also. Then sublime sulfur बघितलं, selenium sulfide बघितलं आपण. ओके, so this is about sulfur and its compound. So here our this sulfur category is finished. इथे होते आपली, आणि आपला जो चॅप्टर आहे टॉपिकल एजंट्स हा आपला चॅप्टर आहे, 4th चॅप्टर. ओके, 4th चॅप्टर आपला टॉपिकल एजंट्स आहे. तो टॉपिकल एजंट्स चॅप्टर पण इथे काय होतो आपला फिनिश होतो. सो फर्स्ट आपण ॲसिड बेस बफर बघितला चॅप्टर, देन अँटीऑक्सिडंट, देन GIT एजंट्स, देन आफ्टर दॅट GIT एजंट्स टॉपिकल एजंट्स. त्याच्यामध्ये आपण प्रोटेक्टिव्स बघितले, अँटीमायक्रोबियल्स बघितले, ॲस्ट्रिंजंट्स बघितले, देन सल्फर अँड इट्स कंपाऊंड दॅट वी हॅड सीन हियर. सो ओके, सो इफ यू हॅव एनी डिफिकल्टी इन दिस लेक्चर किंवा पूर्ण टॉपिकल एजंट्सच्या चॅप्टरमध्ये जर कोणाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. ओके, थँक्यू, हॅपी लर्निंग.